आज शेतकऱ्याच्या हितासाठी, शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी तुम्ही आपण सर्वजण इथं उपस्थित आहोत। आज तुम्हाला ताकद देण्यासाठी, आवर्जून रस्त्यावर उतरण्यासाठी, रखरखत्या उन्हामध्ये ज्या पद्धतीने शेतकरी कष्ट करतो तसंच आमच्या शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी इथं विविध पक्षाचे नेते, आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचा जो पक्ष चालतो त्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब, काँग्रेस हा जो देशातला एक प्रमुख विरोधी पक्ष आहे त्याचे राज्याचे प्रदेश अध्यक्ष सपकाळ साहेब व आक्रमक भूमिकेसाठी प्रसिद्ध असणारे आणि सामान्य लोकांसाठी रस्त्यावर उतरणारे उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाचे दानवे साहेब असतील, आत्ताच आपल्या सर्वांना बगरे साहेबांनी मार्गदर्शन केलं, बच्चाव ताईंनी मार्गदर्शन केलं, खासदार वजेभाऊ या ठिकाणी आहेत, सीपीएमचे काही कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, शेतकरी संघटनेचे पण लोक या ठिकाणी आलेले आहेत। मी भाषण करणार नाही, मला फक्त तुम्हाला सर्वांना काही प्रश्न विचारायचे। आत्ता कांद्याचे भाव काय आहेत? 5 रुपये ते 6 रुपये किलो आहेत का नाही? हात वर करून सांगा। असेल तर हो म्हणायचा, हात वर करा। आहे का? बर, 5 ते 6 रुपये मध्ये तुम्हाला परवडतं का? आपल्याला उत्पादक खर्च किती येतो? 18 ते 20 रुपये येतो का नाही येत? त्याच्याच बरोबर गेल्या 3-4 महिन्यापूर्वी जो काही अवकाळी पाऊस आला आणि त्याच्यामध्ये गारपीट झाली, त्याच्यामध्ये आपलं नुकसान झालं का नाही झालं? जो रब्बी कांदा बरेच दिवस टिकू शकतो, पण पाऊस आल्यामुळे आणि गारपीट झाल्यामुळे आज तो टिकू शकतो का? उत्पादकता कमी झाली का नाही झाली? मग आज जेव्हा तुम्ही व्यापाऱ्याकडे जाता, मार्केट कमिटीकडे जाता, जेव्हा 4 रुपये 5 रुपये तुमच्या हातामध्ये मिळत असतात तेव्हा येण्या जाण्याचा तरी खर्च निघतो का? मग मला तुम्ही सांगा, जर मोठे मोठे नेते जर टीव्हीवर आणि इतर ठिकाणी जर सांगत असतील येणाऱ्या काळामध्ये पाऊस कमी होऊ शकतो, मग येणाऱ्या वर्षीचं पीक तुमच्या हातामध्ये येणार का? जर येणारं पीक तुमच्या हातामध्ये येणार नसेल आणि आहे त्या पिकाला तुम्हाला भाव मिळणार नसेल तर अख्खं वर्ष तुम्ही जगू कसं शकता? हा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे का नाही? आता 18 तारखेच्या आधी पवार साहेबांनी आम्हा सगळ्यांना सांगितलं, उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांच्या पक्षाला सांगितलं, काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या पक्षाला सांगितलं, लोकांसाठी रस्त्यावर उतरावं लागेल। 18 तारखेला तुम्ही आपण सर्वजण लासलगावला गेलो होतो का नव्हतो? फक्त संवाद करण्यासाठी गेलो होतो, लोकांची अडचण समजून घेण्यासाठी गेलो होतो। तिथं 3-1 हजार लोक आली। मग हे सरकार कुठेतरी घाबरलं। सरकार घाबरल्यानंतर कलेक्टर साहेबांनी रिपोर्ट पाठवला, तो मंत्रालयाकडनं केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला। आपल्या मागण्या काय होत्या? आपल्या मागण्या होत्या, जेव्हा 2023 मध्ये इलेक्शनच्या आधी देवेंद्र फडणवीस साहेबांनी किती रुपयाचा भाव डिक्लेअर केला होता? मागच्यांना विचारतो, किती रुपये होता? 24 रुपये होता। इलेक्शनच्या आधी 24 रुपये आणि मतदान घेतल्यानंतर किती? 12.5 रुपये। हे आम्हाला नाही पटलं आणि मग 18 तारखेला आपण सगळ्यांनी मिळून आंदोलन केल्यानंतर या सरकारला नरमावं लागलं। त्यांनी 15 रुपये 18 पैशावर आता रेट दिला, म्हणजे त्यावेळेच्या आंदोलनाला आपला 3 ते 3.5 रुपयाचं यश मिळालं। पण हे 3.5 रुपये तुम्हाला मान्य आहेत का? ठीक आहे, यश आलं असेल, पण हे 3.5 रुपये मान्य आहेत का? मग सरकारला आपली काय मागणी आहे? 3000 24 पेक्षा पुढे आम्हाला भाव त्या ठिकाणी पाहिजे, अशी आमच्या शेतकऱ्याची मागणी आहे। मग हे जे नाफेड खरेदी करतं ते कुठेतरी डोंगराच्या आडबाजूला जाऊन काही व्यापाऱ्यांकडनं, प्रायव्हेट लोकांकडनं कांदा खरेदी करतं का नाही करत? जेव्हा भाव असतो 5 रुपये, जेव्हा भाव असतात 6 रुपये, त्यावेळेस खरेदी करतात आणि नाफेडला विकतात कधी? हे कॉन्ट्रॅक्टर जे कोणी लोक असतात, भाव वाढल्यानंतर मग त्यांना 10 रुपयाचा नफा। आता सुद्धा नाफेडचे जे काही बगलबच्चे आहेत ना, त्यांनी आता 4 ते 5 रुपयाला कांदा घेऊन ठेवलाय आणि तो कांदा आता ते कितीला नाफेडला विकणार?
₹15.80 पण शेतकऱ्याला त्यातून काय मिळणार का? तर मग आमची मागणी आहे, हे जे बगलबच्चे कोण आहेत माहितीये का? हे सत्ताधाऱ्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांना त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत, त्यातून हे पोट भरतायत, घर भरतायत, पण आमच्या शेतकऱ्याचं घर भरताय का? मला उत्तर कुणीतरी दिलं पाहिजे, म्हणून हे सर्व नेते या ठिकाणी आलेले आहेत. आणि मग आमची मागणी आहे, नाफेड लीग काळ्या कुठेतरी आड बाजूला खरेदी करण्यापेक्षा कुठं खरेदी करायचं? मार्केट कमिटीमध्ये खरेदी केल्यानंतर काय होतं? स्पर्धा निर्माण होते, आणि स्पर्धा निर्माण झाल्यामुळे आमच्या शेतकऱ्याला भाव मिळतो, आणि तीच आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे. आणि नाफेड म्हणते 2 लाख टन घेणार. 2 लाख टनात काय होणार आहे का? अहो इथंच एक दिवसाला 2 लाख टन गोळा होते. तर आमच्या सगळ्यांची मागणी आहे 8 ते 10 लाख टन कांदा त्या ठिकाणी घेतला पाहिजे. आणि 8 ते 10 लाख टन कांदा घेतला तो कांदा हा भारतात विकायचा नाही, हा कलकत्त्यात विकायचा नाही, मुंबईमध्ये विकायचा नाही, दिल्लीत विकायचा नाही. कारण काय करतात, 3 महिन्यानंतर भाव वाढल्यानंतर हा तुमचा कांदा जो स्वस्तात घेतलाय परत जाऊन त्या मोठ्या शहरामध्ये स्वस्तात विकतात. आणि आपल्या सगळ्यांची जी अपेक्षा असते राहिलेल्या कांद्याला चांगला भाव मिळाला, त्याला भाव मिळतो का? त्यामुळे हा घेतलेला कांदा कुठं विकायचा? डायरेक्ट भारताच्या बाहेर घेऊन जावा. भारताच्या बाहेर जात नसेल तर जाळून टाका, पण आमच्या शेतकऱ्याला 24 कमीत कमी रेट हा मिळालाच पाहिजे. आता तुम्ही मला सांगा, हे सर्व नेते इथं आलोत, आम्ही आलोत, इलेक्शन आहे का? महाराष्ट्रात इलेक्शन आहे का? पण आलो ना तुमच्यासाठी का? खऱ्या अर्थाने सामान्य लोकांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहण्याची भूमिका आमच्या नेत्यांनी आम्हाला सांगितली, आणि त्याच दृष्टिकोनातून तुमच्यासाठी इथं आलेलो आहे. त्यामुळे हे जे काही सावलीत बसलेले लोक आहेत, पेट्रोल पंपाचे इथं बसलेले लोक आहेत, त्यांना मला सांगायचे, अरे तुमच्यासाठी हा लढा आहे. तुम्ही त्या शेतामध्ये राबता, उन्हामध्ये राबता, आणि आता जर सावलीत बसत असाल तर तुम्हाला न्याय कसा मिळणार? तुम्ही जर रस्त्यावर आला नाही, तुम्ही जर लढला नाही, हे सरकार तुमच्याकडे बघणार सुद्धा नाही. एवढं मोठं आंदोलन इथं सुरू आहे, पण सरकारचे तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते आता काय करतात माहितीत का? आता MLCचं इलेक्शन आहे, कोणाला कुठलं तिकीट द्यायचं, कोणाला कुठं बसवायचं, घोडे बाजार कसा करायचा, नगरसेवक किती रुपयाला विकत घ्यायचे, जिल्हा परिषद सदस्य किती रुपयाला विकत घ्यायचे, अशी चर्चा मुंबईमध्ये तिथं चालू आहे. मग तुम्ही मला सांगा, त्या मुंबईतल्या चर्चेतून तुमचं भलं होणार का नेत्यांचं भलं होणार? मग नेत्यांचं भलं होणार असेल तर मग कुठेतरी विरोध आणि आपण त्या ठिकाणी रस्त्यावर आलं पाहिजे. आणि मी ठामपणे सांगतो, तुम्हालाही सांगतो, तुमच्या मुलांनाही सांगतो, मजुरांनाही सांगतो, मजुरांच्या मुलांना पण सांगतो की आज जर आपण आपल्या हातामध्ये हा लढा घेतला नाही, या सिस्टमच्या विरोधात आपण लढलो नाही, तर येत्या काळामध्ये आपल्याला कुणी त्या ठिकाणी वाचवणार नाही, अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये येईल. त्यामुळे मी परत एकदा आपल्या सर्वांना प्रश्न करतो, आता ऊन किती वाढलं तर सावलीत जाऊन बसणार का? लढायचं का मग? बरं आता काय झालंय, आता इथं 5-6 हजार लोक आलेत, पण आता चांदवड आपली जी मार्केट कमिटी आहे इथले 2-1 हजार आलेत, आसपासचे 2-3 हजार लोक आलेत, पण आपले 6 हजार लोक या प्रशासन आले, पोलीस प्रशासन याली ठिकठिकाणी, कुणी मोटरसायकलवर येते, कुणी गाड्यात येते, कुणी दुसऱ्या फाट्यावर अडकले, असे 6 हजार लोकांना आपलं थांबवले. मग आपला आवाज दाबला जातोय का नाही जात? पोलीस प्रशासन चांगलं असतं, सगळेच खराब असतात असं नाही, पण काही लोक एक चुकीचे असतात. त्यातले जे कोणी चुकीचे आहेत त्यांना मी सांगतो, आम्ही सर्व नेते सांगतो, आमच्या लोकांना लगेच त्या ठिकाणी सोडवा, नाहीतर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मागत पडतील. आणि मला असं वाटतं, हे शासन, हे प्रशासन हे कुठेतरी आपल्याला हलक्यात घेते. मग हलक्यात घेत असेल, तुमच्या जीवन मरणाचा प्रश्न असेल तर मग काय करायचं? हे जर सरकार हवेत गेलं असेल, जर हवेत जाऊन आपल्याकडे दुर्लक्ष करत असेल, तर मग काही ठराविक आता काय करायचं सांगा? हे म्हणतात तिथे काय बसेस ज्या इथं
माणसं आहोत. आम्ही दिल्ली समोर झुकत नाही. अहो हे इतके दीडशाणी लोक आहेत. अहो अजितदादांना न्याय देण्यासाठी सुद्धा त्यांनी मदत नाही केली. आम्हा सर्वांना तिथं पळावं लागलं, इकडे जावं लागलं, तिकडे जावं लागलं. काँग्रेसच्या माध्यमातून कर्नाटकामध्ये 0 FIR करून कुठेतरी दादांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही तिथं केला. त्यासाठी काँग्रेसचे आम्ही आभार व्यक्त करतो. पण मग दादांना न्याय देणं या महाराष्ट्रामध्ये अवघड असेल तर मला तुम्ही सांगा, तुमच्यासारख्या सामान्य लोकांना न्याय या महाराष्ट्रामध्ये मिळेल का नाही मिळेल? मग जर नाही मिळणार नसेल तर मग कुठेतरी आपल्याला सुद्धा काही गोष्टी हातामध्ये घ्याव्या लागतील. आज एक कांदा आंदोलन आहे, उद्या पेट्रोल डिझेलचं आंदोलन करावं लागेल, उद्या विद्यार्थ्यांसाठी आंदोलन करावं लागेल. आमच्या माता भगिनींची तिथं अब्रू उठली जाते, तिथं अत्याचार होत आहेत, त्या बाबतीत सुद्धा सरकार काही करायला तयार नाही. पेट्रोल आणि डिझेल घेण्यासाठी एखाद्या भिकाऱ्यासारखं आपल्याला लाईनीत उभं राहावं लागतं. आणि हे नेते काय म्हणतात, आमचे शेतकरी, या महाराष्ट्राचे स्वाभिमानी शेतकरी काय करतायत, डिझेल घेऊन काळा बाजार करतायत. अहो जो नेता म्हणला महाजन साहेब, तुम्हाला कदाचित या जिल्ह्याचे पालकमंत्री समजत असाल, पण तुम्ही किती काळा बाजार केलाय हे पुढच्या काही दिवसामध्ये मीच त्या ठिकाणी, आम्ही सर्वजण मिळून त्या ठिकाणी बाहेर काढणार आहोत. त्यामुळे याद राखा, आमच्या शेतकऱ्याला, सर्वसामान्य लोकांवर जर तुम्ही अन्याय केला आणि त्यांना जर अशा लेवलला जाऊन, खालच्या लेवलला जाऊन तर तुम्ही काय केलं, बोललं, तर तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये, स्वाभिमानी महाराष्ट्रामध्ये, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये फिरणं सुद्धा अवघड होईल. ही गोष्ट त्या ठिकाणी याद ठेवली पाहिजे. त्यामुळे मग आता काही शेतकऱ्यांनी इथं सांगितलंय की आता आपल्याला या हवेत जे लोक गेलेत तर काही गाड्यांची हवा काढून काय या सरकारला कुठेतरी जमिनीवर आणलं पाहिजे. शेतकऱ्यांनी आणि लोकांनी आदेश दिला, सामान्य लोकांनी आदेश दिला, तर आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आम्हाला तो आदेश ऐकावाच लागतो. मी या नेत्यांना विचारतो, काय करायचं आता? बरं, आपण आपल्यानंतर शशिकांत शिंदे साहेब आहेत, दानवे साहेब आहेत, सपकाळ साहेब आहेत, हे आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील. आणि हे सर्व नेते जे बोलतील तशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला वागायचंय. पण हे बोलत असताना, करत असताना जर आपल्याला थोडीशी चक्कर वगैरे आली तर आपण अँब्युलन्स डॉक्टर इथे ठेवलेत, पण बाकीच्यांनी सावलीत जायचं कारण नाही. बरोबर का नाही? ऊन वाढत गेलं, टेम्परेचर वाढत गेलं तर काय करायचं? थांबायचं तिथं आहे तसं. कारण का आता जर सहन नाही केलं तर पुढचे अनेक वर्ष सहन करावं लागेल. आणि तुम्हाला सांगतो, नेत्याला काही घेणं देणं नसतं. नेत्याच्या पोरं मोठ्या मोठ्या शाळेत शिकायला असतात, मोठ्या मोठ्या बिझनेसमॅनची मुलं मोठ्या मोठ्या शाळेत शिकायला असतात, त्यांना काही फरक पडणार नाही. फरक जर कोणाला पडणार असेल तर तुमच्या ना आपल्या सर्वांसारख्या सामान्य लोकांना तो फरक पडणार आहे. आणि तो फरक पडू नये म्हणून आपल्या सर्वांना त्या ठिकाणी एकत्रित येऊन लढावं लागेल. बघा, आता सिक्युरिटी वाढवली. 18 तारखेला सुद्धा पोलीस आले होते, आता सुद्धा पोलीस मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे कोणाला घाबरलेत? तुम्ही हात वर करून सांगा, कोणाला घाबरलेत? हे सामान्य लोकांना, शेतकऱ्याला, मजुराला घाबरलेले आहेत. त्यामुळे आपण जर लढलो तर तरच आपल्याला त्या ठिकाणी यश येणार आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो, लढायचं आणि जिंकायचं. रामकृष्ण हरी. बघा, राशी ट्रेडर्स यांनी पोती 13, क्विंटल 30, बरोबर. त्यानंतर यांना भाव मिळाला ₹3.20 किलोला, म्हणजे 320 रुपये क्विंटलला. चला, किती लोकांना ₹3.20 किलोला कांदा परवडतो? त्यांनी हात वर करा. हात वर करा ना. बरी पावती घ्यायची आणि घरी गुपचूप जायचं का? समजा ताटामध्ये नुसता कांदा आणि भाकरी खायला लागली तरी चालणार आहे का आपल्याला? आपली पोरं न खाता झोपलेली चालणार आहे का? आपली पोरं जे चांगल्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये जातात त्यांनी 1 वर्ष डाऊन करायचं का शाळेत जाणंच बंद करायचं? मग ही जी पावती आहे ही आपल्या परिस्थितीचं प्रतीक आहे. आणि ही जर बदलायची असेल तर आपल्याला संघर्ष करावा लागेल. आज तर फक्त सुरुवात आहे. आणि सरकारने आमच्या शेतकऱ्याचं नाही ऐकलं तर मग आमचे शेतकरी उद्या जाऊन या सरकारचं आणि नेत्यांचं काय करतील हे नक्कीच त्या ठिकाणी आपल्या सर्वांना कळेल. एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
भाषण नाही करत. आपण सगळे उन्हात बसलेले आहात, त्यामुळे मी भाषण नाही करणार, फक्त घोषणा देईल. आणि घोषणा झाल्यावर हे आंदोलन काही थांबणार नाहीये. अर्धे लोक इकडे आणि अर्धे लोक इकडे जावं लागणार आहे. तसे हे लोक ठिकाणावर येणार नाही, सांगून टाकतो तुम्हाला. हा दिल्लीला जाणारा मार्ग आहे. दिल्लीचा मार्ग थांबवला तरच आपल्याला न्याय मिळेल. म्हणून फक्त तुम्ही हल्ला बोल म्हणा, बाकी मी म्हणतो सगळं. म्हणता का नाही? फक्त हल्ला बोल, कारण हल्ला झाल्याशिवाय काही होणार नाही. या मोदी सरकारवर जरा जोरात बोला, ऊन लागलं की नाही अजून? अरे मोदी सरकारवर, अरे केंद्रावर, अमित शहावर, फडणवीसावर, अरे कांदा लेके, अरे दंडा लेके, अरे जोर से बोलो, अरे जोर से बोलो. मी जास्त बोलत नाही, सगळ्या भूमिका मांडलेल्या आहे. आंदोलन आणखी तीव्र करावं लागेल. रोहित दादा, इथं थांबून चालणार नाही. आपल्याला मुंबईवर मंत्रालयावर पोहोचावं लागेल. मला वाटतं पुढचं आंदोलन मुंबईलाच आपल्याला करावं लागेल आणि तेही लवकर ठरवू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेतकरी उपाशी, मोदी तुपाशी. लाज वाटली पाहिजे. शेतकरी उपाशी, फडणवीस मोदी तुपाशी. आजपर्यंत हमने सुना था नमक हराम, मगर मोदी जो है वो कांदा हराम निकल गया. काय म्हणाला की मी कांदा खाल्लाय, मी तुमचा कांदा खाल्लाय, मी तुमच्याशी बेईमानी करणार नाही. बेईमानी म्हणजे इमानदारी का बेईमानी? पहा किती बेईमानी केली. मोदी जेव्हा पंतप्रधान झाला, मनमोहन सिंग साहेब गेले, तेव्हा कांद्याचा भाव काय होता? 3,000 2014. आज काय? हरामखोर म्हणायचं, कांदाखोर म्हणायचं, बेईमान म्हणायचं, नालायक म्हणायचं का त्याला बोटर खेटर घेऊन दाखवायचं? हा एक अत्यंत संतापजनक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि तोच उद्रेक या निमित्तानं आहे. 3,000 भाव असा कसा देत नाही, ही भूमिका घेऊन आपल्याला जायचंय. आणि ही भूमिका घेऊन जात असताना त्यावर सगळंच बोलले. आणि जो घेतला जाणार आहे कांदा, हाही व्यापाराचा घेतला जाणार आहे. चीट भी मेरी, पट भी मेरी, आंटी मेरे बाप की. असा हे नालायक जे सरकार आहे, हे फडणवीस जे आहेत, तेही काय म्हणाले 2400 रुपये देऊ. हा पण असा गद्दार माणूस आहे की 2400 वरून उलटी उडी मारली आणि 1200चा बोलतोय. 1200 मध्ये राईस प्लेट जेवढे येतील तेवढे 2-3 खा आणि पळून जा. त्यामुळे यांच्या बोलण्यावर कुठे विश्वास नाही. अत्यंत खोटारडा असा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. काय म्हणाला पहिले? जोपर्यंत वेगळा विदर्भ होणार नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. लग्न झालं का नाही झालं या बाबाचं? अरे जो विदर्भाच्या मतदारसंघातल्या त्याच्यावर निवडून येतो त्या लोकांशी खोटं बोलतो, तो या महाराष्ट्राशी आणि भारताशी जगाशी खोटं बोलल्याशिवाय राहणार नाही. एवढंच सांगतो. मात्र हा जो भाव पडलेला आहे, या पडलेल्या भावाला मोदी आणि फडणवीस जबाबदार आहेच आहे. मात्र यावर आपल्याला ही लढाई थांबून चालणार नाही, कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर कांद्याचा भाव ठरत असतो. बांगलादेशाने कांदा बांगलादेश द्या द्या म्हणत होता, मोदीने एकदम झटक्यात खटक्यात पाडला. आणि खटका पाडला, बटन जसं बंद करतो, स्विच जसा बंद करतो तसा बंद केला. ती शेख हसीना बाई जी होती पंतप्रधान, ती खुशामता करायला लागली, गयावया करायला लागली. मात्र या बाबांना ऐकलं नाही. बांगलादेशानं काय केलं? भारत आपल्याला अडचणीत आणतो म्हणून त्यांनी इतर ठिकाणून कांदा घेतला. श्रीलंकेने तेच केलं, इराणने तेच केलं. हा भांडकुदळ मोदी जो आहे, हा सर्व आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्याशी आणि जगातल्या सर्व लोकांची यानं खाजून घेतलेलं आहे, भांडणं घेतलेलं आहे. हा जोपर्यंत दलिंदर पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर आहे तोपर्यंत भारताचा कांदा कुणी आयात करायला तयार नाही. बरोबर सांगतो का चूक सांगतो? जो भी कहेंगे सच कहेंगे, सच के सिवा कुछ नहीं कहेंगे. आपण डिझेलच्या लाईनीत आहे आणि दररोज 50,000 के म्हणजे हजारो लाखो लिटर डिझेल जे आहे हे बांगलादेशात चाललं. अरे मूर्खा, असं म्हणणं योग्य नाही, मात्र दुसरा शब्द नाही. अरे मोदी मूर्खा, तू सांग ना की डिझेल पाहिजे असेल तर कांदाही घ्यावा लागल. एक के साथ एक.
तर आम्ही तुम्हाला डिझेल देऊ, मात्र याची सांगायची हिंमत नाही. आंतरराष्ट्रीय सगळ्यांशी हा भांडला, आपला कांदा कोणी घ्यायला तयार नाही. याचं सोल्युशन काय, याचं औषध काय? ये सरदार निकम्मी है, ये सरकार बदलनी है. तर मोदी घरी गेल्याशिवाय चांगलं होणार नाही. आणि नरेंद्र जो आहे हा सिलेंडर आहे. नरेंद्र जो आहे तो दलिंदर आहे, सिलेंडर आहे. एप्स्टीन फाईल नावाची एक फाईल आहे. तो एप्स्टीनचं एक बेट आहे. त्या बेटावर लहान लहान मुलींचं शोषण केलं जातं, माणसाचं मटण खाल्लं जातं, वाढलं जातं. अशा या बेटात हा गेला होता का? आणि हा तिथे जाऊन कोणता डान्स केला आणि यानं काय काय कांड केलं की आज हा ट्रम्पचा ऐकतो आणि सगळ्यांचं ऐकतो आणि भारताच्या माणसाचं ऐकत नाही. एवढाच माफक एक प्रश्न जो आहे, कारण आपल्या देशाचा पंतप्रधान हा घाबरलेला आहे. यानं काहीतरी असं काळं बेरं केलेलं आहे की हा डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाही. संसदेच्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाही, नागरिकांच्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाही, जगातल्या कोणत्याही माणसाची डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाही. त्यामुळे एक सिलेंडर पंतप्रधान याच्या माध्यमातून आपलं काही चांगलं होऊ शकत नाही. त्यामुळे कांद्याचा भाव जो आहे हा या सरकारच्या नाकर्तेपणाचं लक्षण आहे. एवढंच या धरण्याच्या आंदोलनाच्या निमित्तानं सांगतो. आणि सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू एक कातिल में है. आणि जी खरेदी होईल रोहित दादा ती एपीएमसी झाली पाहिजे. ती खाजगी माणसाच्या काट्यावर तराजूवर होता कामा नये. खासदार साहेब 1% तर 1% मात्र ती एपीएमसी झाली पाहिजे. इथले लोकप्रतिनिधी काय करतात, खासदार जे माजी मंत्री होते त्यांच्या जवळचे लोक दलाल झालेले आहेत. कृषी मंत्री जे आहेत एक्का दुरी तिरी रम्मी मग जे आहेत ते विधान भवनात खेळतात आहे. कृषी मंत्री आता कृषी मंत्री ठिकाणावर राहिला नाही, महाराष्ट्रात कृषी मंत्री आला, सांगून गेला इतके दिवस झाले, मात्र अजूनही कृषी मंत्री येऊन गेल्यावरही खरेदी सुरू झालेली नाही. त्यामुळे हे झोपेचं सोंग करणारं ढोंगी असं सरकार आहे, याला खाली खेचायचंय. मगाशी आपण निघालो बैलगाडी दानवे साहेब, तुम्ही मी रोहित दादा होतो. बैल गुजाडला, बैल काही पुढे जायला तयार नाही. बैलाचं म्हणणं हे होतं की इथं फाट्यावर मला कशाला आणता, तुम्ही बसा आणि दिल्लीला घेऊन जा आणि त्या मोदीला त्याला या बैलगाडीत बसून त्याला त्याची विल्हेवाट हिमालयामध्ये कुठेतरी लावा. म्हणून बैल आता जो आहे त्याचाही संकेत हा आपल्या बाजूने आहे. त्यामुळे बळीराजाला छळणाऱ्या अशा या दलिंदर बदवक्कर सरकारला आपण किती साथ देऊन थांबणार नाही. त्याला खाली खेचण्याशिवाय गत्यंतर नाही. आणि त्यासाठी महाविकास आघाडी विरोधी पक्ष आम्ही सर्वजण आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे. एवढंच माफक आपल्याला अभिवाचन या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. राहुल गांधींसारखा एक धडाडीचा बाणा असणारा माणूस न झुकता झुकेंगे साला भूमिका घेऊन आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे. आणि अशा नेतृत्वात आणि राज्यातल्या तमाम महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून आपल्याला भरगतचा आपल्या पदरात पाडून घेतल्याशिवाय थांबायचं नाही. ही आन बाण आणि शान आपल्या सर्वांची राखण्याचं आपल्या सगळ्यांना शपथ देतो. थांबतो. जय बळीराजा. मी असं सगळे जर वरडायला लागले तर हे सरकार 100% जाईल. मी आज नाशिकच्या शेतकऱ्यांच्या आक्रोश मोर्चाला महाविकास आघाडीचे आमचे सर्व नेते मंडळी उपस्थित राहिलेले आहे. प्रथमतः तुमच्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. कोणीतरी रस्त्यावर उतरून आवाज उठवतोय, हा बळीराजाच्यासाठी तुम्ही उतरला, त्याबद्दल मनापासून तुमचं स्वागत आणि आभार व्यक्त करतो. फक्त एवढंच सांगणार आहे, मेलडी खाओ खुद जान जाओ. 2 मिनिटं मी बोलतो. शेतकरी उपाशी, मोदी सरकार मेलडीशी. शेतकरी उपाशी, मोदी सरकार मेलडीशी. आज या हुकुमशाही सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही आहोत. मी फार बोलणार नाही. मी एवढंच सांगणार आहे, आंदोलनाचा धसका काय असतो ना, त्या हुकुमशाही सरकारने घेतलेला आहे. हा हायवे आहे, पण या हायवेवरून सगळ्या गाड्या फिरवल्या आणि मग तुम्ही उन्हामध्ये शेतकऱ्यांनी किती तास बसा,
तुमच्याकडे आम्ही बघणार नाही हा संदेश त्यांनी दिलेला आहे. आमच्या गाड्या अडवल्या गेल्या, पोलीस प्रशासनाचा वापर केला जातो, बळाचा वापर केला जातो आणि तुमचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जातो. याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथं उतरलेलो आहोत. गेले काही दिवसापासून सर्व चॅनलवर शेतकऱ्यांची व्यथा मांडली जाते. ते नालायक सरकार त्याच्याकडे बघत नाही. काल मी टीव्हीवर बघितलं, ही विधान परिषदेचा आता बाजारभाव फुटला जातो, पण शेतकऱ्यांचा बाजारभाव फुटला जात नाही. हे दुर्दैव आहे. तुमच्या मताची त्यांना गरज नाही हो, तुम्ही आंदोलन किती करा. आम्ही कसं जिंकून येतो याची स्ट्रॅटर्जी त्यांची ठरलेली आहे. लढाई आपली आहे. मी एवढंच सांगेन, या लढाईमध्ये आपल्याला जिंकायचं आहे. लासलगावला सुरुवात झाली, चांदगडला सुरुवात झाली, आता चांदवडवरून ही सुरुवात नाशिकमध्ये पोहोचली पाहिजे. कांदा सरकार घालवतो. मी सर्व शेतकऱ्यांना सांगेल, हा प्रचार प्रत्येक बाजार समितीच्या शेतकऱ्यांमध्ये जाऊन द्या, इतक्या मोठ्याने जाऊन द्या. तुम्ही जर प्रचार केला ना, तर नाशिकचा अख्खा शेतकरी रस्त्यावर उतरेल. आणि मंत्र्याला कांदे मारून त्यांना फिरून देऊ नका, एवढी तुम्हाला विनंती करतोय. या मंत्र्यांना सुद्धा कळलं पाहिजे की नाशिकला जायचं नाही. अरे तुम्ही कुंभमेळा करताय, या कुंभमेळ्याला तुम्ही पैसे देताय, पण शेतकऱ्यांना देत नाही. या भाजपच्या असलेल्या पक्षामध्ये सर्वात जास्त निधी 8 ते 10,000 कोटी जमा आहे. तेवढा जरी पैसा या शेतकऱ्यांना दिला ना, तरी पुष्कळ होईल. मी आज तुम्हाला एवढंच सांगायला आलेलो आहे, त्यांनी गाड्या थांबवल्या तरी आपण टोल नाक्यापर्यंत जायचंय. काही हो, परंतु तुमचा आवाज गेल्यानंतर काल सांगितल्याप्रमाणे नापेडनी 1580 केलेला आहे. आम्हाला 3000 मिळालं पाहिजे, हीच आमची मागणी आहे. म्हणून या हंगामामध्ये विक्री केलेल्या कांद्याला अनुदान मिळावे म्हणून नोव्हेंबर पासून आजपर्यंत 1500 रुपये किमान मिळावे अशी सुद्धा मागणी आहे. मागण्या बऱ्याच आहेत, फार वेळ घेणार नाही. आपण लढणारे कार्यकर्ते आहोत. आज या नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेबांची आठवण प्रत्येकाला येते. अरे आमचा योद्धा आहे, 80 वर्षाचा योद्धा सुद्धा आज थांबलेला नाही. या नाशिकला द्राक्ष असो कांदा असो, एकच नेता निर्णय घेत होता, तो शरद पवारच्या माध्यमातून, मनमोहन सिंगाच्या माध्यमातून करत होता. आज आम्ही महाविकास आघाडीचे सगळे लोक या प्रयत्नाच्या उतरलेलो आहोत. काही वर्षांनी भांडवलशाही जन्म घेणार आहे. तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये भांडवलशाही राज्य करेल आणि तशी धोरणं जाहीर केलेली आहे. त्याचा निश्चित करायचा असेल तर आता आपण एवढंच करायचं आहे, इथून उठायचं, पोलिसांनी अटक करू, काही करू, सरळ आगेकूच करायची. तुम्ही मुंबई महामार्ग, दिल्ली महामार्ग रोकाल, पण मगाशी दानवे साहेब म्हटल्यानंतर उद्या आपली बैठक आहे आणि उद्याच्या बैठकीमध्ये आम्ही ठरवतो, वेळ पडली तर मुंबईचं महामार्ग आणि मंत्रालय सुद्धा ठप्प करायचं नाशिकसाठी, असं धोरण आपण या ठिकाणी जाहीर करू. आणि म्हणून आपल्याला सांगतो, आता ही बैठक झाल्याबरोबर सगळ्यांनी ताकदीने पुढे जायचं आहे आणि या दडपशाहीच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याची सुरुवात करायची. नाशिक शेतकऱ्यांच्या आवाजाने पेटलं पाहिजे आणि महाराष्ट्र सरकार आणि दिल्लीचं सरकार गडगडलं पाहिजे. अशा प्रकारचा आवाज आपण करू. शेतकरी एकजुटीचा. अरे कोण बोलतो देणार नाही? अरे हमीभाव आमच्या हक्काचा. मला सगळ्यांना विनंती आहे, अँब्युलन्स असेल व आपल्या महाराष्ट्रातले नागरिक असतील, सरकारी प्रॉपर्टी असेल, त्याच्याच बरोबर शाळा असतील, लहान मुलांच्या काही गाड्या असतील, कुठेही कोणाला इजा पोहोचणार नाही याची दक्षता तिथे घेऊ. पण काय झालं तर ह्या सरकारला